या कल्याण नगरीतील बुद्धभूमी फाउंडेशन म्हणजे सर्वांचा एक अस्मितेचे जो ठिकाण नैसर्गिकरित्या या भूमीला आपण संवर्धन केलेलं आहे आणि याचे आपण संरक्षण केलेलं आहे. परंतु काल 30 तारखेला या कल्याण महानगरपालिकेतील अधिकारी उपायुक्त प्रसाद बोरकर त्यांनी आयुक्त अभिनव गोयल यांच्या इशाऱ्याने कोणत्याही या प्रशासनाकडे अधिकृत आदेश नसताना एखाद्या प्राधिकरणाचे असतील किंवा हायकोर्टाचा असतील बुद्धभूमी फाउंडेशन मध्ये मोठ्या स्वरूपात पोलीस बळ या ठिकाणी आणून पूर्णपणे नाकाबंदी करून कुणीही उपासकांना या ठिकाणी येऊ दिले नाही. आम्ही भंतेजी भिक्खू संघावर त्यांनी बंदूक ताणून या ठिकाणी आमचे जे बुद्ध मूर्ती बेकायदेशीरित्या त्यांनी हटवलेल्या आहेत आणि जी धम्मस्तूप आहे बौद्ध स्तूप म्हणून जे शासन दरबारी नोंद आहे बौद्ध स्तूपाची नोंद शासनाकडे आहे आणि या बौद्ध स्तूपाला त्यांनी बुलडोझर लावून तोडून टाकलेले आहेत आणि आमचे जवळजवळ 45 ते 50 झाडं असे बुलडोझर लावून त्यांनी अक्षरशः तोडून टाकलेलं आहे, मारून टाकलेलं आहे, त्याची पूर्ण क्षती करून टाकलेलं आहे. कोणतेही त्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे आदेश नसताना आणि सोबत भीमा कोरेगाव विजयस्तंभ प्रतिकृती या ठिकाणी आहेत. भीमा कोरेगाव प्रतिकृतीची सुद्धा त्या लोकांनी बुलडोझर लावून या मनुवादी या पाखंडी या गुरु लोकांना मानणारे हे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना शांततेच्या मार्गाने चालणारा त्यांना बौद्ध भिक्खू नाही पाहिजे, त्यांना बुद्ध नाही पाहिजे, त्यांना वेगळेच काहीतरी पाहिजे. आमचे भीमा कोरेगाव प्रतिकृती सुद्धा या लोकांनी हत्या केलेल्या आहेत. तर यासाठी आमचे जो समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आता संताप चालू आहे, तीव्र निषेध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि याचा प्रतिकार म्हणून या आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर आणि सोबतच जो सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने आणि होनमाने ना आदेश देणारा डीसीपी काय नाव झेंडे अतुल झेंडे या सगळ्यांवर या सर्व मंडळींवर ॲट्रॉसिटी अंतर्गत त्याचप्रमाणे या जो बेकायदेशीर वृक्षतोड त्यानंतर धार्मिक साहित्यांची त्यांनी विटंबना नासधूस अशा या सर्व कारणामुळे या सर्व सेक्शन अंतर्गत या सर्व लोकांवर गुन्हा नोंद व्हायला पाहिजे, या सर्व लोकांची निलंबन व्हायला पाहिजे. 4 पदरी उड्डाणपूल आपण जे कल्याण ईस्ट वेस्ट फ्लायओव्हर जे वालधुनी पासून म्हणजे वालधुनीवर प्रेम ऑटो पासून विठ्ठलवाडीपर्यंत जे 4 पदरी उड्डाणपूल आहे त्याकरिता आपण 30 मे रोजी जे अलाइनमेंटमध्ये येणारे जे अडथळे होते त्याकरिता आपण संयुक्त कारवाई केली आणि त्या स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही आजची प्रेस कॉन्फरन्स घेतली. ही जे जागा आहे ते पूर्णपणे महानगरपालिकाच्या ताब्यात आहे. जवळजवळ 60,000 स्क्वेअर मीटर महापालिकाने TDR देऊन ताबा घेतलेला आहे आणि त्याच्यापैकी 11,638 स्क्वेअर मीटर ही हायवे खाली जाणारी जागा आहे. ते पूर्णपणे महानगरपालिकाचे ताब्यात आणि 7-12 पण महानगरपालिकाच्या याच्यामध्ये आहे. मात्र इथे राईट ऑफ वेमध्ये ताबा घेण्याकरिता काही अडथळे येत होते. त्याकरिता वेळोवेळी जेव्हा काम सुरू करण्यात आला 2024ला तेव्हापासून आतापर्यंत 10 ते 12 वेळी आपण बुद्धभूमी फाउंडेशन आणि त्यांच्या प्रतिनिधींबरोबर मीटिंग घेतले. विविध स्तरावर बैठका घेण्यात आल्या. सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि माझ्या स्तरावर पण 2 बैठका घेण्यात आले. त्याच्यामध्ये वारंवार त्यांना आपण विनंतीही केली की आपण इथे जे अडथळे आहेत ते आपण स्वतःहून दूर करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. लास्ट मीटिंग 14 मे 2025ला घेण्यात आली. त्यावेळी आपण विनंती केली आणि त्याचबरोबर सकारात्मक चर्चा करून त्यांचीही काही मागण्या होत्या की आजूबाजू काही परिसर विकास करायचे, काही अप्रोच रोड करायचे, एक स्टुपा स्टाईलनी एक कमानी करायचे किंवा रिटेनिंग वॉल करायचे. तर त्याकरिताही प्रशासनाची सहकार्याची भूमिका होती आणि त्यावर आपण मीटिंग क्लोज केली. मात्र नंतर जेव्हा आमचे अधिकारी आणि MMRDचे अधिकारी फील्डवर जेव्हा जातात तेव्हा त्यांना अडथळा निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं आणि शासनाच्या जे महत्त्वाचे प्रोजेक्ट आहे आणि कल्याणकरांसाठी जे एवढं महत्त्वाचं प्रोजेक्ट आहे ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल त्याला कुठेतरी अडथळा निर्माण होतो. म्हणून 25 तारखेला परत बुद्धभूमी फाउंडेशनला त्या ठिकाणी नोटीसही रीतसर बजावण्यात आला की या राईट ऑफ वेमध्ये फक्त 24 मीटर अलाइनमेंटची राईट ऑफ वेमध्ये जेवढे अडथळे आहेत
ते आपण स्वतःहून दूर करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावं. ते नोटीसी घ्यायला त्यांनी नकार दिला आणि मग नंतर 30 तारखेला आपण विधीपूर्वक रीतसर प्रशासनामार्फत तिथे जे काही तथागत गौतम बुद्धांची 4 मूर्त्या होती ते आपण मूव्ह करून त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि ही जागा आपण सध्या MMRDAला काम करण्याकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याच्या पलीकडेही बुद्धभूमी फाउंडेशन बरोबर जेव्हा फोनवरही नंतर बोलणं झाला तर त्यांची इतर काही मागण्या आहेत की ज्याच्यावर त्यांना प्रशासनाबरोबर आणि माझ्याबरोबर चर्चा करायची, तर तेही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात वेळेप्रमाणे आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत आणि टेबलावर बसून चांगल्या रीतीने शहराचा विकास कसे होईल आणि आजूबाजू या परिसराचा कसे विकास होईल याच्यावर सकारात्मक चर्चा करण्याकरिता आम्ही एकत्रित बसणार आहोत.